गॅबीनगरमध्ये कचऱ्याचा डोंगर, मुस्लिम वस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. सफाई न झाल्यास नगर परिषदेत कचरा टाका आंदोलनाचा इशारा. नांदुरा. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. नांदुरा शहरातील गॅबीनगर परिसरात दीर्घकाळ साचलेल्या कचऱ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून मुस्लिम बहुल गॅबीनगरकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या भागात कोणतीही विकास कामे केली जात नसून उलट संपूर्ण शहराचा कचरा आणून येथे डंप केला जात आहे. कोटी रुपयांचे स्वच्छता ठेके अस्तित्वात असतानाही गॅबीनगरमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत, ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यासमोर गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, ज्यामुळे लोकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या प्रकरणाची दखल घेत समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नगरपरिषद प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. गॅबीनगरमधून लवकरात लवकर कचरा हटवला गेला नाही तर स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने संपूर्ण कचरा उचलून थेट नगरपरिषद कार्यालयासमोर टाकत कचरा टाका आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने आपला भेदभावपूर्ण दृष्टिकोन तात्काळ सोडून द्यावा, युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी आणि गॅबीनगरच्या रहिवाशांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. स्विमिंग पूल के सामने मैं नगर परिषद प्रशासन और सीओ साहब से कहना चाहता हूं कि मुस्लिम बस्ती में विकास के नाम पे आप सिर्फ चॉकलेट पे चॉकलेट दे रहे हैं और उल्टा यहाँ पर कचरा घान का साम्राज्य करके रखा है। अगर जल्द से जल्द यहाँ का कचरा अगर साफ नहीं होता है तो समाजवादी पार्टी कचरा फेंको आंदोलन करने के लिए सक्षम है और बहुत जल्द हम जेसीबी द्वारा पूरा कचरा साफ करके पूरा कचरा नगर पालिका प्रशासन के सामने फेंकेंगे और अपना विरोध दर्शाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अस्सलाम वालेकुम। ये क्या हालत है गैबी नगर के बच्चों की, स्कूल में जाने को रास्ते नहीं, सारा गांव का कचरा यहाँ लाके रहते। पहले तो गैबी नगर में विकास हो रहा नहीं है। भाई आज़ाद क्या पठान को मिला, उनको समझाया कि भाई देखो ये हालत है कौम की,